सध्या राज्यात विविध घटनांमुळे जाती आणि धर्मांमध्ये दुरावा निर्माण झालेला आहे। त्यामुळे तणावाचं वातावरण आहे। या सगळ्या अस्वस्थतेमध्ये आहे फुलंब्री तालुक्यातील बोरगाव गणपती यात्रा सगळ्या जाती धर्मांचा सलोखा जपते आहे। यात्रेला 118 वर्ष पूर्ण झाली आहेत असं गावकरी सांगतात। गणपतीची ही यात्रा राज्यात एकमेव आहे। सहसा कुठल्याही गणपती देवस्थानात यात्रा भरत नाही। यात्रेमध्ये पंचक्रोशीतील हिंदू, मुस्लिम, दलित आणि 18 पगड जातीचं योगदान अविरत सुरू असतं। बोरगाव गणपती पंचक्रोशीमध्ये कधीच जातीय तणाव झालेला नाही, हे विशेष। गणपती यात्रेच्या आधी पंचक्रोशीतील सगळ्या जाती धर्मातील भक्त गणपतीला दान म्हणून शेतातून नुकताच काढलेला गहू दान करतात। या सगळ्याविषयी आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम अधिक माहिती देत आहेत। यात्रेच्या सुरुवातीला मी तुम्हाला एक गंमत दाखवतो। या ठिकाणी आता गव्हाचा सीजन झालेला आहे। गहू तयार करून लोकांनी शेतातून नेलेला आहे। मात्र जो काही गहू आलेला त्यांच्या हातात घरात, तो घरात नेण्याआधी बोरगावच्या गणपतीला तो गहू या ठिकाणी पंचक्रोशीतील 20 ते 25 गावं गहू आणून देत असतात। त्याचं संकलन केंद्र या ठिकाणी सुरू आहे सध्या। कारण यात्रेच्या निमित्त जे आहे या ठिकाणी बघतोय आपण सगळी गडबड सुरू आहे। या ठिकाणी आलाय सगळा गहू, आपण मी दाखवतो तुम्हाला। किती लोकांनी गहू आतापर्यंत दिला? सकाळपासून सर माझ्या जी यादी माझ्याकडे, तर त्याप्रमाणे 246 व्यक्तींनी गहू जमा केले। आणखी किती येऊ शकतो? हो, रात्री संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आणखी किती पण येऊ शकतात। किती पण येऊ शकतो। इकडे सुद्धा एक लिस्ट आहे। प्रत्येकाचं नाव या ठिकाणी नोंदलं जातं आणि त्यांनी गहू किती दिला एक लिस्ट तयार केली जाते। हे बघा या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। आतापर्यंत किती लोकांनी गहू दिला? इथं 50 लोकांनी, जवळपास 50। 15 आठवडे, शकूबाई आठवडे, टाकळी जुरक, हा टाकळी जुरकचे। बरं, काय गहू का देतात? हा गणपती महाराजांच्या ना द्यावंच लागतं आम्हाला। त्याच्यामध्ये काही कमी किती आला गहू? गहू त्याच्यामध्ये 27-28 क्विंटल झाला। त्याच्यातलं एवढं आणून द्यायचं। हे सगळे मिळून या ठिकाणी आता गव्हाचं कलेक्शन सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे। बघा हे सगळा गहू या ठिकाणी एकत्रित जमा करून किती दिवस कलेक्शन चालतंय? 10 दिवस सतत चालत आहे। 10 दिवस चालतं। 10 दिवस गणपतीचं गहू येत राहतात, आम्ही भरत राहतो। किती होते दरवर्षी अंदाज? 10, 150, 100 क्विंटल म्हणजे 150-200 गोण्या। यहाँ सब मिलके एक रहते हैं। यहाँ पे कुछ इतरास नहीं किसको, सब समाज को एकत्र लेके सब रहते हैं यहाँ पे। आणि गणपति का भंडारा है। ये साल के साल भंडारा आता है। ये 9वीं 10वीं का भंडारा है। ये लोग वार्ड वाला आके बहुत सारा देते हैं गणपति। आप क्या क्या काम करते फिर यहाँ पे? आप मदद सब करते हैं, सब बरत के देते, खाना खिला देते, पानी पिला देते लोगों को, सब कर देते यहाँ पे। या गणपती यात्रेकरता आलेल्या भाविकांसाठी भंडारा असतो आणि भंडाऱ्यासाठी गावागावात लाकडाच्या चुलीवर नुकत्याच आलेल्या गव्हाच्या चपात्या म्हणजे पोळ्या तयार करून दिल्या जातात। कित्येक घरातून 15 किलोच्या पोळ्या तयार होत असतात। घरामध्ये महिलांची लगबग सुरू आहे। इथं पोळ्या तयार करतायत आणि एकंदरीतच प्रत्येक घरातून जवळपास 15-20 किलोच्या पोळ्या होत असतात। आता बघितलं आपण, यांनी एक पोळ्याचा लॉट नेऊन दिलेला आहे। आता हा दुसरा लॉट सुरू आहे। आई किती पोळ्या केल्या? 15 किलोच्या। बरं, काय हे पोळ्या काऊन नेऊन देतात? मग आता पब्लिक येते ना जेवायला तिथं, मग दरवर्षी आम्ही उत्सवानं करतो। काहीच वाटत नाही आम्हाला, आनंद वाटतो। सकाळपासून नुसत्या पोळ्यात सकाळपासून 5 वाजेपासून सगळ्या गावामध्ये आता सगळ्या गावामध्ये घर परत लगी पाहुणे रावळे सगळे येत्या म्हणून सनी पीठ भिजवायचं, मस्त आनंदानं करायच्या, नेऊन द्यायच्या। किती वर्षापासून? 30 वर्ष झाले। 30 वर्ष झाले आता माझ्या लग्नाला। आधीपासून बी सुरू? आधीपासून चालूच आहे। तुम्ही 30 वर्षापासून? 30 वर्षापासून। बरं ताई, तुम्ही रोज लाकडावरच करता का फक्त आजच्या पोळ्या लाकडावर? नाही, कधी लाकडावर करतो, कधी घरचे जास्त गॅसवर शेगडीवर पण राहतो। पण यात्रेच्या पोळ्या चुलीवरच। हो, यात्रेच्या पोळ्या चुलीवरच न्यावं लागतं। हा, भरपूर करतो म्हणून लाकडावर करतो। बघतो आपण आता या घरामध्ये बघितलं आपण, आता बाजूच्या घरामध्ये सुद्धा सगळ्या गावातल्या कुठल्याही घरामध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी चूल पेटलेलीच असेल। आता या दारामध्ये पण बघा या ठिकाणी महिला बसलेल्या आहेत आणि त्यांचे सुद्धा या ठिकाणी पोळ्या सुरू आहेत। एकंदरीतच 20 ते 25 गावातल्या प्रत्येक घरामध्ये
सध्या पोळ्या लाटायचं काम सुरू आहे, कारण यात्रेतल्या लोकांना जेव घालणं भंडाऱ्यासाठी आहे. आई किती दिवसापासून चालू आहे? बऱ्याच दिवसापासून चालू आहे चुलीवरच स्वयंपाक राहतो. आता पहिल्या तर गल्लीनच मांडत होते, पण आता घरोघरी जाते पीठ. पहिले एकत्रित करत होते हा सगळे? एकत्रित करतो. का असं कटाळ नाही होत का एवढं पोळ्या लाटायचं? नाही 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 नाही. हे काय म्हटलं एक मिनिट. आमच्या गावातला गणपती प्रसिद्ध आहे, त्याच्यामुळे आम्हाला बिलकुल कंटाळा नाही. भंडाऱ्यासाठी आम्ही असं उत्सुक राहतो. भंडारा केव्हा येईन केव्हा नाही, आतुरतेने वाट बघतो. बरं आता गहू दिले की नाही तुम्ही? हो, गहू पण दिले, मन खुशीने गहू देतो. मग आता गव्हाच्या चपात्या असतात भंडाऱ्यात आणि गहू दिलं जातं का असं? गावाची परंपरा आहे ती पहिलेपासून, आणि चपात्या पण घरपोच करून द्यायच्या. प्रत्येक घरातून 10 ते 15 किलोच्या पोळ्या त्या ठिकाणी नेतात आणि हजारोच्या संख्येने जी लोक जेवायला येतात, भंडाऱ्याला येतात, त्यासाठी या मोठ्या आस्थेने ज्या आहेत पोळ्या घेऊन महिला त्या ठिकाणी देऊन येतात.